आजचा दुसरा दिवस. ओके. एक पूर्वकल्पना सांगतो दोन्ही संघांना की आपल्याला निर्धारित 8 षटकं टाकण्यासाठी एक टाइम लिमिट दिलेला आहे. म्हणजे 40 मिनिटं तुम्हाला दिलेले आहेत. त्या 40 मिनिटांमध्ये आपले 8 ओव्हर कंप्लीट झालेले पाहिजे. अन्यथा तुम्हाला एक पेनल्टीच्या स्वरूपामध्ये अंतिम षटकामध्ये एक 38 सर्कलच्या म्हणजे जे तुम्ही 5 खेळाडू उभे करू शकता ते 4च करावे लागतील पेनल्टीच्या स्वरूपात. या दरम्यान पहिला चेंडू रिजवानचा शाहरुख साठी हवेमध्ये आणि पहिल्या चेंडूवर एक मोठा विकेट. माफ करा, फलंदाजाचं नाव अद्याप खलील सर. जेडी हा फलंदाज होता स्ट्रायकर एंडला आणि पहिल्या चेंडूवर जेडी बाद झालाय. नाव स्ट्रायकर एंडला शाहरुख. खलील सर एक एक्स्ट्रा प्लेयर इधर भेज दो. खलील सर जब तक मॅच थांबा. इथं नावही सांगितलेले नाहीयेत. आणि सोहेल 11 आपला सुद्धा एक खेळाडू, एक अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षाकडे यायचा आहे. बॉलरचं नाव रिजवान. भाऊ ते जेडीचं नाव काय होतं? अरे इथं नाव दिलेलं नाहीच आहे जेडी. जे ओके तुमचं आलेलं आहेत. भास्कर भाऊ सुद्धा आलेले आहेत. चला सामना चालू करू शकता. प्रथमतः दोन्ही संघांना, सर्व प्रेक्षकांना, आलेल्या मान्यवरांना, आलेल्या प्रेक्षकांना गुड मॉर्निंग, सुप्रभात. आजच्या दुसऱ्या दिवसाचा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर जयला बाद केले रिजवानने. आता नवीन फलंदाजाची जागा घेण्यासाठी फलंदाजीसाठी तो जातोय साई लांडगे. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून परिसरामध्ये ओळख आहे. तो फलंदाजीसाठी जातोय. अतिशय महत्वाचा सामना आहे. 2 बलाढ्य तुल्यबळ या संघामध्ये. इथं बोलू नका, इथं बसूच नका पहिली गोष्ट. या दरम्यान रिजवान 007 जेम्स बॉन्ड ऑफ सोहेल क्रिकेट क्लब मुखेड या संघाचा गोलंदाजीसाठी धावतोय. साई लांडगे पुन्हा त्या दिशेमध्ये खेळलाय. यावेळेस थोडस
क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचू शकला नाही चेंडू आणि निर्धावच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळाले. एक अतिशय अनुभवी गोलंदाज म्हणून ओळख आहे. ओ सर, ओ सर. पुन्हा एकदा रिजवान धावतोय फलंदाज साई लांडगेसाठी. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आणि पुन्हा एक गडी बाद. काय सुरुवात आहे सोहेल 11 मुखेड संघाची. पहिल्या 3 चेंडू मध्ये एकही धाव नाही आणि 2 गडी बाद झालेले आहेत. अतिशय दयनीय अवस्थेत सापडलेला A1 उमरी हा संघ. जेवढं गोलंदाजाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण हा गोलंदाज या खेळपट्टीला चांगलं ओळखतो. या चषकाचा आणि प्रेक्षकांना सांगू इच्छितो की इतिहासाची पाने चालली गेली तर या चषकामध्ये जे द्वितीय पर्व होतं त्या द्वितीय पर्वामधला हा चॅम्पियन संघ म्हणून ओळखला जातो सोहेल 11 मुखेडा संघ. अतिशय सुंदर कामगिरी, चॅम्पियन कामगिरी सुरुवात केली आहे. पहिल्या 3 चेंडूवर एकही धाव न देत 2 गडी बाद केलेत. सुंदर गोलंदाजी. आता साई लांडगे याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज आयुब जातोय. साई लांडगे बद्दल बोलायचं म्हणजे साई लांडगे हा खेळाडू अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळख आहे, परंतु बराच काळ क्रिकेट पासून दूर राहिलेला हा खेळाडू आणि बॅटचा एज लागून फर्स्ट स्लिप मध्ये बाद झाला. आता आयुब सामना करेल गोलंदाज रिजवानचा. यावेळेस फुल्लर लेनचा चेंडू, काय चेंडू टाकतोय. आणि दुसरी एक सूचना या संघामधल्या सर्व खेळाडूंना आणि येणाऱ्या सर्व संघांना सूचना आहे की आपला एकही खेळाडू विदाऊट जर्सी मैदानामध्ये उतरलेला नाही पाहिजे, अन्यथा 2 रनची पॅनल्टी राहणार आहे. आपल्या टीमची जर्सी विदाऊट चला पुन्हा धावतोय गोलंदाज रिजवान. यावेळेस आकुडत्या टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये. निर्वाण त्याच्या खाली, निर्वाण नाही सोडणार आणि पुन्हा एक गडी बाद. काय सुरुवात आहे. ग्रँड आयुब बाद झाल्याच्या नंतर तसा पाडात म्हणतो आपण तशा विकेट जात आहे. हॅलो, एका पाठोपाठ विकेट जात आहेत. हॅलो हॅलो, माईक चेक. हॅलो, या दरम्यान पुढचा चेंडू राहुलने हलक्या हाताने खेळलाय आणि कोणतीही धाव घेण्याचा आहे. वाह, काय सुरुवात आहे. एकदा खरंच टाळ्या झाल्या पाहिजे. काय सुरुवात केली या गोलंदाजाने. रिजवानने या स्पर्धेमधला पहिला मेडन ओव्हर आणि 3 विकेट. अभिनंदन. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन. एक अनुभवी गोलंदाज रिजवान या खेळाडूकडून आपल्याला पाहायला मिळाले, परंतु अतिशय दयनीय संकटात सापडलेला हा संघ, दयनीय अवस्थेमध्ये सापडलेला हा संघ A1 उमरी मिस्टर खलील सय्यद यांच्या मार्गदर्शनामध्ये खेळत असलेला हा संघ. आता गोलंदाजीला पाचारण केलंय निर्वाण वाघमारे. उंच बांध्याचा हा खेळाडू, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून या सुद्धा खेळाडूची ओळख आहे. सामना करतील पहिली वेळच शाहरुख मात्र अनुभवी खेळाडू आहे. याचा खेळपट्टीची चांगली जाणीव आहे. पुन्हा एक चांगला चेंडू. आवाज का असेल. पुन्हा एकदा आपण क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव पाहतो. थोडं कमी करा. पुन्हा रिजवान धावतोय शाहरुख साठी. पुन्हा एक चांगला चेंडू. या दरम्यान 1 धाव पूर्ण झाली आहे.
A1 उमरी संघाचं खातं उघडलंय. राऊंडिंग मध्ये कमी करा, थोडं कमी करा. आणि या एका धावेनिशी संघाचं खातं उघडलंय. शाहरुख आता नॉन स्ट्रायकर एंडला पोहोचला आणि स्ट्रायकर एंडला आता असणार आहे राहुल. राहुलने मात्र इनसाइड आउट फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये. 1 बॉल्स 2 बॉल्स सीमा रेषा पार. जगदंबा कलेक्शन चौकार. मी चांगलंच ओळखतो, काय फलंदाजी करतोय. या स्पर्धेमध्ये त्याने बराच सहभाग घेतलाय. या चषकामध्ये बऱ्याच वेळेस दरवर्षी हा खेळाडू सहभाग घेतो. चांगली फलंदाजी करतो. अगदी त्याच प्रकारची फलंदाजीची गरज एक अपेक्षा संघांना. पुन्हा एक फटका हवेमध्ये खेळाय. यावेळेस क्षेत्ररक्षक खाली आहे त्याच्या आणि झेल नाही सुटणार. राहुल राठोड सुद्धा बाद. बॅट्समॅन में एक मिनिट पंच थोडसा सामना थांबवा. आवाज काय आला असा सराउंडिंग. शुभम तुझं नाव काय दिलेलं आहे इथं प्लेइंग 11 मध्ये. नहीं यार मुंडकर, तुम्हारा नाम बराबर है शुभम जी, उनका बोल रहा मैं, बैट्समैन का बोल. यावेळेस पुढचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि रिस्की धाव. ओके, या दरम्यान शाहरुख साठी हा चेंडू निर्वाणचा लॉंगॉनच्या दिशेमध्ये खेळला. क्षेत्ररक्षक तिथे आहे रिजवान आणि तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली. या एका धावेनिशी धावसंख्या वाढतीये 7 धावा 4 गडी बाद. धाव पलकावर लागल्यात 7 धावा आणि 4 गडी बाद झाले. जुना बॉल. राहुल भाऊ तळेगावकर जिथं कुठं असतील त्यांनी समालोचन कक्षाकडे यायचंय. राहुल भाऊ चला, निर्धारित 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावर लागल्या गेल्या ते 7 धावा आणि 4 गडी बाद झालेले आहे. शाहरुख एका इनला खेळपट्टीवर अजूनही आहे आणि त्याला डावखुऱ्या हाताचा फलंदाज शुभम साथ देतोय, ज्याला आपण युट्यूबला नाव टाकलेलं आहे खलील म्हणून. एक अपडेशन राहू द्या. चला बॉल घ्या ते कमिटी. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा स्वतः
रिजवान. आता पॉवर प्लेचे हे 2 षटक होते ते संपुष्टात आलेले आहेत. आता आपण अतिरिक्त खेळाडू म्हणजे 38 सर्कलच्या बाहेर अतिरिक्त 5 खेळाडू उभे करू शकता. रिजवान एकही धाव न खर्च करता पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर शाहरुख साठी. अगदी तेज तर्रार हा चेंडू पडल्याच्या नंतर कमी उसळी घेणारा आणि तत्पूर्वी 1 धाव सुद्धा पूर्ण केली. अजून पंचांचा इशारा आलेला नाही. लेग बाईच्या रूपातली ही धाव असणार आहे. रिजवान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर धावतोय. डावकुरे हाताचा फलंदाज शुभम साठी. बघूया शुभम कसा सामना करेल. पहिल्यांदा या उमरी संघाकडून डावकुरे हाताचा फलंदाज सामना करणार आहे या सामन्यामध्ये शुभम. या कुठल्या टप्प्याचा चेंडू केवळ स्क्वेअर कट केला. तिथे क्षेत्ररक्षक आहे तरी पण धाव घेण्यापासून रोखू शकत नाहीत आणि 1 धाव सुद्धा पूर्ण. उमरी संघापुढे एक आव्हान आलंय की तुम्ही एकतर तुम्हाला धावा पण काढायचे आहेत आणि विकेट पण वाचवायचे आहेत. म्हणजे दुविधा अवस्थेमध्ये सापडलेला हा संघ उमरी. परंतु क्रिकेट ही भोकरची जी खेळपट्टी आहे ती अनप्रेडिक्टेबल आहे. काही होऊ शकते. फलंदाजीसाठी सुद्धा अनुकूल म्हणून ओळखली जाते. आणि या दरम्यान काय फटका लागवलाय. स्टेट डाऊन द ग्राउंड षटक. सीमा रेषा पार षटकारासाठी पुन्हा एकदा शाहरुख स्ट्रायकर एंडला. रिजवान साठी पुन्हा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. परंतु गोलंदाजाने आपली लाईन चेंज केली आहे. फलंदाजापासून हा चेंडू दूर ठेवला होता. अगोदरचा चेंडू विकेट घेण्यासाठी मानला जातो कारण अगदी समोरच्या पुढ्यात टाकलेला हा चेंडू होता. तो एक रिस्क्यू चेंडू म्हणून ओळखला जातो. परंतु यावेळेस फलंदाजापासून अगदी दूर ठेवला. वाईड लाईन लेंथवर हा चेंडू टाकला. पुन्हा एकदा रिजवान धावतोय. यावेळेस पुन्हा एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळाय क्षेत्ररक्षक आहे तिथे. निर्वाण चांगले क्षेत्ररक्षण. 1 धाव. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. शुभम एक चांगला खेळाडू आहे आणि 2 धावा सुद्धा पूर्ण केल्यात. काय रनिंग बिटवीन द विकेट आहे. शाहरुखने कॉल दिला आणि शुभम लगेच धावून आलाय आणि 2 धावा सुद्धा पूर्ण केल्या. या 2 धाव्यांची धावसंख्या वाढतीये. धावपलकावर लागल्यात ते 17 धावा. 4 गडी बाद. 2.5 षटकाचा खेळ अद्याप मैदानावर झालेला आहे. पुन्हा रिजवान धावतोय शाहरुख साठी. हलक्या हाताने खेळा यावेळेस आणि 1 धाव पूर्ण केली आहे. निर्धारित 3 षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा. 4 गडी बाद. डीजे सुरुवातीचे मी क्रेडिट देऊ शकतो की या स्पर्धेचे म्हणजे या संघाचे संघ मालक मैदानात आहेत सोहेल सेठ. आपण नेहमी त्यांना पाहत नाही परंतु यावेळेस आपण पाहतो थर्डमॅनच्या दिशेमध्ये सोहेल सेठ संघ मालक मैदानात आहे. थोडस झूम करा कॅमेरामॅन. थर्डमॅनच्या दिशेमध्ये सोहेल सेठ. त्यांच्या मार्गदर्शनामध्ये हा संघ कोणत्याही टुर्नामेंटमध्ये सहभाग घेतो आणि आपली कामगिरी दाखवतो. त्याचं पूर्ण 100% क्रेडिट जाते ते म्हणजे सोहेल सेठ यांना. पुन्हा गोलंदाजी मार्कवर निर्वाण वाघमारे. स्ट्रायकर एंडला शाहरुख. यावेळेस पुढे टाकलेला चेंडू बराच वेळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक पोहोचू शकणार नाही आणि चेंडू जातोय 1 बॉस सीमा रेषा पार. तुळसाई कृषी सेवा केंद्र प्रोप्रायटर विशाल राठोड खणखणीत चौकार. वाढायचं आणि विकेटही वाचवायचा आहे. पुन्हा शाहरुख
या दरम्यान चांगला चेंडू, यावेळेस आखुडत्या टप्प्याचा चेंडू होता, परंतु पडल्याच्या नंतर कमी कमी उसळी घेणारा चेंडू, फलंदाजाचा बॅटशी कोणताही संपर्क झालेला नाही, निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. शाहरुख चांगली फलंदाजी करतोय. शाहरुख वैयक्तिक 10 चेंडूचा सामना करत 15 धावांवर फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा शाहरुख सामना करेल निर्वाणचा. पुन्हा एक आखुडत्या टप्प्याचा चेंडू. राहुल भाऊ तळेगावकर जर आले असतील, त्यांना विनंती करतो आपण समालोचन कक्षाकडे यायचे. निर्वाण पुन्हा एक आखुडत्या टप्प्याचा चेंडू, परंतु समोरच्या दिशेमध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न होता शाहरुखचा तिथे, आणि तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली. आपण जे मेन पंच म्हणून जे आहेत आपण त्यांना पाहू शकता, आज पूर्ण 100% वर्दीमध्ये आलेत. म्हणजे सोन्या बापूच्या नंतर जर महाराष्ट्रामध्ये पंचांचे जर नाव काढलं गेलं तर 2 नंबरला या पंचाचं नाव येईल, शेख नदीम. त्यांना बरेच कॉल येतात, बाहेर बोलवतात त्यांना, परंतु त्यांच्या वेळेअभावी त्यांना जाणं होत नाही. शेख नदीम एक अनुभवी पंच. गोलंदाजी मार्कवर निर्वाण धावतोय. शुभमसाठी पुन्हा शुभमने चांगला खेळून काढलाय. रिजवान तिथे क्षेत्ररक्षक आहे, चांगला क्षेत्ररक्षक, केवळ एकच धाव. आणि स्क्वेअर लेगला जे आपण पंच पाहताय, जे एकदम विकेट किपरच्या मागे जे होल्डिंग लागले, जगदंबा कलेक्शन, त्याचे ओनर प्रशांत आडे आणि बीसीसी संघाचे ज्येष्ठ खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे, ते स्वतः पंच म्हणून उभे आहेत. निर्वाण वाघमारे गोलंदाजी मार्कवर, आणि स्ट्रायकर यांना फलंदाजी करेल तो म्हणजे शाहरुख. यावेळेस अगदी पुढे टाकलेला चेंडू, कृष्णा धावतोय तो, पण तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली. धावसंख्या वाढतीये, जाऊन पोहोचलीये 25 धावा, 4 गडी बाद. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावर लागले आहेत 25 धावा. आपण काल पाहिलंय की हिमायतनगर संघ जेव्हा अंशराजे पाटील उदगीर या संघासमोर फलंदाजी करत होता, 4 षटकामध्ये 27 धावा समथिंग असंच काहीतरी झालं होतं, परंतु 70 ते 75 धावापर्यंत त्यांनी मजल मारली होती. गरज आहे निर्धारित 4 षटकामध्ये आता फटकेबाजी करण्याची, कारण जुबेर सारखा खेळाडू अजूनही डगआउट मध्ये शिल्लक आहे. आता गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गजानन आलाय. गजानन मात्र एक चतुर गोलंदाज आहे. या गोलंदाजाचा सामना करणं एवढं सोपं नाही, परंतु फलंदाज शाहरुख बद्दल भोकर प्रेक्षकांना सांगायची गरज नाही. एक अनुभवी खेळाडू म्हणून ओळखला जातो परिसरामध्ये शाहरुख. गज्जू गुज्जलवार गोलंदाजी मार्कवर. गजानन गजू जातोय. शाहरुख साठी 55 क्रॉस केले. पहिला चेंडू लोअर फुल टॉस, डीप होणारा चेंडू आहे. सुंदर गोलंदाजी. सोहेल 11 मुखेड आणि बीसीसी भोकर या संघामध्ये एक फायनलचा मुकाबला झाला होता. त्या मुकाबल्यामध्ये गजूने काय गोलंदाजी केली होती आणि पूर्ण श्रेय या गोलंदाजाला दिलं होतं कमिटीने, की काय सुंदर गोलंदाजी करून सामना परतवला होता या गोलंदाजाने. तोच गोलंदाजी मार्कवर. शाहरुख साठी यावेळेस तेच तर्रार चेंडू होता. चेंडू मात्र दिसेनासे झाला काही वेळ. चांगलं क्षेत्ररक्षण रिजवानचं, आणि केवळ एकच धाव. फटका मात्र जोरात होता. बंदुकीतून निघालेल्या गोळीसारखा चेंडू स्क्वेअर कट दिशेमध्ये जात होता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव आपण पाहू शकता. आपले पंच नदीम सर, त्यांची सुद्धा खूप मेहनत होती, मशागत होती तिथे. डावखुरी हाताचा फलंदाज आणि उजव्या हाताचा फलंदाज जेव्हा खेळपट्टीवर असतो तेव्हा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला नेहमीच अडचण जाणवते, कारण क्षेत्ररक्षण त्यांना प्रत्येक चेंडूवर मूव्ह करावं लागते. पुन्हा गोलंदाजी मार्कवर गजानन. स्ट्रायकर यांना शुभम. अगदी समोर टाकलेला चेंडू, केवळ पुश केलंय बॉलरच्या डोक्याच्या वरनं.
आणि तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली. एका धावेनिशी धावसंख्या वाढते. 27 धावा धावपलकावर लागल्या गेल्यात 4 गड्याच्या मोबदल्यात. या दोन खेळाडूंनी जे विकेट जात होत्या त्याला कुठंतरी अंकुश लावलाय. थोडस सुरक्षितरित्या दरम्यान शाहरुखने पुन्हा एकदा मोठा फटका खेळाय. तुम्हाला काय आवाज तुम्हाला शुभमचा चांगलं क्षेत्ररक्षण आणि 2 धावा सुद्धा पूर्ण केल्यात. गजू पुन्हा धावतोय शाहरुख साठी. बघूया शाहरुख कसा सामना करेल. शाहरुखने फटका मात्र तुफान खेळलाय आणि चेंडूला पाठवलंय. 1 बॉल्स सीमा रेषा पार. जगदंबा कलेक्शन चौकार डीजे. पुढचा चेंडू शाहरुख साठी. गजाननचा पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक पाठला करतोय. एक धाव तर पूर्ण केली. दुसरी धाव नक्कीच पूर्ण होईल कारण दोन्ही फलंदाज अतिशय तेज गतीने चित्यासारखे धावतायत मैदानाच्या आतमध्ये. शुभमचा तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु शाहरुख नव्हता तयार आणि 2 धावा पूर्ण. या 2 धावेनिशी 35 धावा 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावर लागल्या गेल्या आहेत. थोडस अवस्था मात्र थोडीशी दयनीय है परंतु अभी मैदान में गया बीच मैदान में गया पानी क्या बदलेगी इस मैच की कहानी. थोडासा कान मंत्र दिला जातोय. खलील सय्यद स्वतः मैदानामध्ये आपण त्यांना पाहतोय. या संघाचे संघ मालक शाहरुख आणि शुभम साठी कारण त्यांना माहिती आहे की केवळ 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 35 धावा धाव पलकावर लागले आहेत. येणाऱ्या 18 चेंडू मध्ये कमीत कमी जास्तीत जास्त कमीत कमी 50 धावा 40-50 धावा जरी बनवल्या तर एक गोलंदाजाचं नाव सांगा कृष्णा भाऊ. खाजा. गोलंदाजी मार्कवर आपण खाजाला पाहतो. आकाश दे बोल. खाजा राऊंड विकेट. चांगला चेंडू डोक्याच्या वरनं खेळलाय. एक धाव तर पूर्ण केली परंतु शाहरुख दुसरी धाव घेण्याचा कोणत्या मनसुब्यामध्ये नाहीये कारण त्याला स्ट्राईक पाहिजे कारण धावसंख्या कमी झालेली आहे. खाजा माफ करा राऊंड द विकेट नाही ओव्हर द विकेट लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. यावेळेस थोडासा छोर बदलला त्यांनी कारण उजव्या हाताचा फलंदाज फलंदाजीसाठी आलाय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करणार आता शाहरुख साठी. फुल टॉस आणि खेळलाय तिथे क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर पूर्ण. शाहरुखचा प्रयत्न दुसरी धाव घेण्याचा असणार आहे तिथे परंतु हे बघा काय झालंय मैदानाच्या आतमध्ये काय झालंय. धाव घेण्याच्या नादामध्ये स्वतः विकेट गमावलाय. आपण जल्लोषाचं वातावरण पाहतोय मुखेड संघाच्या खेमामध्ये.
तर फलंदाज जुबेर आणि पहिल्या चेंडूवर प्रहार. जुबेर ऑन फायर, षटकार. तर ये तो ट्रेलर आहे, अभी पिक्चर बाकी आहे. जुबेर पहिल्या चेंडूवर आपले इरादे स्पष्ट केलेत. देर आहे, दुरुस्त आहे. पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार आणि षटकार प्राप्त केलाय. पुन्हा खाजाचा सामना करेल बिग हिटर जुबेर. पुन्हा एकदा फटका आणि पुन्हा एकदा चेंडू जातो सीमा रेषा पार. खणखणीत षटकार. मी अगोदरच सांगितलं होतं की जुबेर या फलंदाजाला ही खेळपट्टी चांगलीच माहिती आहे, कारण अगोदर खूप सामने या खेळपट्टीवर त्यांनी खेळलेले आहेत आणि याच प्रकारची फलंदाजी आपल्याला आपल्या भोकरवासियांना पाहायला मिळाली या फलंदाजाकडून. चला उमरी संघ तुम्ही आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर व्हा, थोडस मध्ये बाउंड्री लाईनच्या मध्ये प्लीज. या दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा. काय फटका मारलाय भावा. ओ अरे शाहरुख. बाद झाल्यानंतर आलेला हा जुबेर काय फलंदाजी करतोय. डीजे बजाव. आजपासून तुला त्रास नाही, कारण माझं पूर्ण लक्ष आता क्रिकेटवर राहणार आहे. जुबेर पुन्हा एकदा मोठा फटका मारलाय. 2 धावा बिलकुल काढणार नाही हा फलंदाज. अगदी तसंच, कारण ओव्हरची समाप्ती झाली आहे. 1च धाव आणि स्ट्रायकर एंडला जाईल जुबेर. निर्धारित 6 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर लागल्या 56 धावा. 6 षटक. याले आले फास्ट. निर्धारित 6 षटकाच्या समाप्तीनंतर 56 धावा धाव फलकावर लागले आहेत. 4 चेंडूवर 19 धावावर फलंदाजी करतोय या संघाचा बिग हिटर, बिग मॅन जुबेर. हो ये 56 धावा. निर्धारित 6 षटकाच्या समाप्तीनंतर 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आता उमरी संघाकडनं बोलायचं म्हणजे 12 चेंडू मध्ये धावा मोजायच्या नाहीयेत तुम्हाला. 12 चेंडू मध्ये तुम्ही किती षटकार मारणार हे मोजायचंय. गोलंदाजी मार्कवर गजानन हा सुद्धा कच्चा गोलंदाज नाहीये. गजानन गुजलवार, परंतु फलंदाजी करण्याची शैली एक स्टाईलच वेगळी आहे फलंदाज जुबेरची. एक शांत संयमी खेळाडू म्हणून ओळख जुबेरची परिसरामध्ये. एक स्लो वन चेंडू आणि बॅटचा एज लागून बिग 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 विकेट. जुबेर बॅक टू पवेलियन. डीजे बॅट्समॅन नेम उमरी संघ जनार्दन. दोन्ही डावखोरे हाताचे फलंदाज. मी अगोदर सांगितलंय की हा गोलंदाज कच्चा पेला नाहीये.
गजू इन स्विंग आउट स्क्रीन तेज तर्रार चेंडू, तिन्ही चेंडू टाकतो हा गोलंदाज. गजानन गोलंदाजी मार्कर, डावखुरी हाताचा फलंदाज. यावेळेस चेंडू होता फुलटॉस, परंतु क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर पूर्ण केली आहे. तिथे पंचाचा इशारा येणं अजूनही बाकी आहे. फुलटॉस चेंडू होता आणि थर्ड अंपायर रेफर केले. आमचे पंच थर्ड अंपायर अनिल भाऊ बिर्देवाड, साई पाटील बघून घेतील. पहिला चेंडू एक हा तिथं आहेत भैया, नो कमेंट. चला, पंचाचा इशारा आला. हा चेंडू एकदम एकदम नो बॉल आहे. हा, पंचाचा इशारा आला का नो बॉल. हा, आणि तुम्हाला जर बघायचं असेल काही प्रॉब्लेम नाही, आपण एक ग्रुप बनवला, त्या ग्रुपवर तुम्हाला याचा व्हिडिओ भेटणार आहे नो बॉलचा. लाईव्ह बघू शकता तुम्ही. गजू पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट. शुभम साठी मारलाय फटका. क्षेत्ररक्षक आहे तिथे ख्वाजा आणि एक धाव सुद्धा पूर्ण केली. फ्री हिटचा मोठा फायदा नाही, परंतु धाव घेतली तिथे. धावसंख्या आता मात्र संत गतीने वाढते. 59 धावा धाव पलकार लागल्यात. 6.2 षटकाचा खेळ अद्याप झालेला आहे. 10 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 59 धावा धाव पलकार लागल्यात. जर जुबेर फलंदाजीसाठी अजूनही खेळपट्टीवर असला असतात तर चित्र मात्र काही वेगळं पाहायला मिळालं असतं. अगर मगर की बातें है, अगर मेरी चाची को मुझे होती तो मैं उसे चाचा कहता, त्या वेगळ्या गोष्टी आहेत. या दरम्यान फटका खेळलाय. डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक आहे कृष्णा. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव. संत गतीने धावसंख्या चालू आहे. काही हरकत वाटणार नाही गोलंदाजी करणाऱ्या संघांना 1-2 धावेनी. पंचांना क्रॉस केले. छोटसा रनअप जनार्दन साठी. जनार्दनने पेस ओळखलाय आणि चेंडूला पाठवलंय फाईन लेग दिशेमध्ये. सीमा रेषा पार. शुभमच्या बॅट मधून आताच आपल्याला एक मोठा फटका पाहायला मिळाला. पहिली बाउंड्री म्हणावी लागेल, परंतु बिग हिट मारलाय. षटकार खेचलाय शुभमने. यावेळेस पुन्हा छोटस हेलिकॉप्टर उडाले. जमिनीवरनं धावतय. एक धाव पूर्ण केली आणि एकच धाव असणार आहे, परंतु चांगली फलंदाजी म्हणावी लागेल तिथे शुभमची. शुभमने विकेटही रोखून ठेवलाय मैदानावर आणि धावा सुद्धा बनवल्यात. चांगली फलंदाजी डावखुरी हाताच्या फलंदाज शुभमची. नवीन युवा खेळाडू आहे, परंतु सुंदर फलंदाजी करतोय. आता जनार्दन स्ट्रायकर एंडला असणार. जनार्दन मारलाय फटका. क्षेत्ररक्षक आहे आणि झेल बाद. काय झेल घेतलाय. या प्रकारचा झेल घेणं सोपं राहत नाही, परंतु आपल्या विरुद्ध दिशेला जाऊन हा झेल टिपलाय. जनार्दन बाद झाल्याच्या नंतर त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज आपण पाहतोय चक्रधर. चक्रधर आलाय फलंदाजीसाठी. ओव्हरची समाप्ती झालेली आहे. निर्धारित 7 षटकाच्या समाप्तीनंतर 67 धावा धाव पलकावर लागले गेले आहेत. 6 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय दर्शन, माफ करा, शुभम पाटील यांना. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जेव्हा शुभम गोलंदाजीला येत होता तेव्हा स्वतः सोहेल शेठ
खेळपट्टीवर आले, गोलंदाजाला काहीतरी कानमंत्र दिलाय. सोहेल शेठ बद्दल सांगायचं म्हणजे क्रिकेट सोडून त्यांना करमतच नाही, बिलकुल करमत नाही. थोडस कॅमेरामन झूम करा. सोहेल शेठ एक अतिशय क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आपल्या परिसरामधलं. पुन्हा धावतोय शुभम. शुभम साठी मारलाय, स्क्वेअर कट फटका मारलाय क्षेत्ररक्षक. एक धाव तर पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू, काय आउटफील्ड आहे आपल्या ग्राउंडवरची, आणि चेंडू गेलाय सीमा रेषा पार. उठवावा लागेल, मोठी धावसंख्या उभारावी लागेल. 5 चेंडू अजून शिल्लक आहेत. शुभम गोलंदाजी मार्कवर धावतोय. शुभम साठी पुढचा चेंडू. या वेळेस काय लेंथ आणि काय गती होती गोलंदाज शुभमची. सुंदर गोलंदाजी. हा, येणाऱ्या पुढचे दोन संघ आहेत, त्या दोन्ही संघांना विनंती आहे. मारला शुभमने फटका, एक धाव तर घेतली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न तिथे. हे बघा, 2 धावा सुद्धा पूर्ण झाल्यात, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न असणार आहे. हे काय होत आहे मैदानाच्या आतमध्ये. बोलो, टीम लिस्ट भेजो. टीम लिस्ट दोन्ही संघांना सूचना आहे. परतूर आणि देगलूर या दोन्ही संघांना सूचना आहे, जर युट्यूबला आपण सामना पाहत असाल तर आपली टीम लिस्ट पाठवून द्यायची आहे. प्लेइंग 11 फर्स्ट 11 चीच पाठवा, प्लेइंग 11च पाठवा. हा, आणि चेंजेस पुढच्या मॅचला काय चेंजेस असतील तर आम्हाला अगोदर सांगत जा, परंतु प्लेइंग 11 आम्हाला आताच्या आता पाठवा. दोन्ही संघ पुढचा चेंडू. चक्रधर साठी फुल टॉस चेंडू, 1 बॉल्स सीमा रेषा पार. पंगा लिहिल्या. 78 धावा. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धाव पलका लागल्यात. 78 धावा एक सन्मानजनक स्कोर म्हणावा लागेल, कारण सामन्यामध्ये वापसी केली आहे A1 खलील सय्यद यांच्या संघाने. A1 उमरी 78 धावा धाव पलकावर लागल्या गेल्या आहेत. 2 चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक आहे. बघूया 2 चेंडूचा कसा सामना करेल. चक्रधर फील्डला पाहतोय. शुभम गोलंदाजी मार्कवर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता तिथे चक्रधरचा, परंतु गती परिवर्तन पाहायला मिळालं एक अनुभवी गोलंदाज शुभम पाटील यांच्याकडून. शुभम पाटील हे एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून त्यांची ओळख आहे सोहेल शेठ यांच्या संघामध्ये. मारलाय फटका, मारलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे. 1 धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा पूर्ण. तिसरी धाव घेण्याचा तिथे जाग्यावर थांबायला पाहिजे होतं आणि 2 धावा पूर्ण. या 2 धावेनिशी सोहेल शेठ म्हणजे सोहेल 11 यांच्या संघांना निर्धारित 48 चेंडूचा खेळ असणार आहे. 81 धावा धाव पलकावर काढाव्या लागणार आहेत. चांगली वापसी, एक सन्मानजनक स्कोर म्हणावा लागेल A1 उमरी संघाचा. 10 रन्स, ऑलमोस्ट 10 रन्स पर ओव्हर रिक्वायर्ड रन रेट असणार आहे.
सोहेल सेठ यांच्या संघांना. चला देगलूर संघ आणि परतूर संघ यांना विनंती करतो की आपली प्लेइंग 11 टीम लिस्ट समालोचन कक्षाकडे द्यायची आहे. आता अमोलला इथं काय काम नाही बरं क्या. आता आम्ही इथून चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. आमच्या तुळसाई कृषी सेवा केंद्र याचे प्रोप्रायटर विशाल राठोड यांचं सुद्धा मैदानावर आगमन झालंय. भोकरचे स्टार बॅट्समन एक्स फॅक्टर प्लेयर विशाल राठोड. एक्सपेक्टर काय कळालं नाही बा. हे नदीम बाई ट्रेंड आहे एक्सपेक्टर. चला एक सन्मानजनक स्कोर धावपलकावर लागला गेलाय. 81 धावाचा पाठलाग करणार आहे सोहेल 11 मुखेड संघ. आपले फलंदाज पाठवा आणि गोलंदाजी करण्या संघाला एक सूचना आहे की आपल्याला 40 मिनिटाचा कालावधी दिला जाईल. या 40 मिनिटांमध्ये आपले 8 षटक कंप्लीट करायचे आहेत. आणि फलंदाज जो फलंदाजी करण्यासाठी येतोय तो विदाऊट जर्सी फलंदाजीसाठी येतोय. जर्सी घालून यायचे बाबा, अलाउड नाहीये. माफ करा सोहेल सेठ, परंतु येणाऱ्या पूर्ण संघांना मी सूचना अगोदरच सांगतो की आपण विदाऊट जर्सी मैदानाच्या आतमध्ये यायचं नाहीये. तुमची टीम किट असलीच पाहिजे तुमच्या अंगावर परिधान केलेली. कारण क्रिकेट हा खेळ एकजुटीचा खेळ म्हणून ओळखला जातो. तुमची एकजूट आम्हाला मैदानाच्या आतमध्ये दिसली पाहिजे. आणि फलंदाजाचं नाव आम्हाला कळवायचं आहे.
चला एक एक्स्ट्रा खेळाडू सोहेल 11 मुखेड संघाचा एक्स्ट्रा खेळाडू समालोचन कक्षाकडे पाठवून द्यायचा आहे. निर्वाण भाऊ. स्ट्रायकर एंडला जितेश आणि नॉन स्ट्रायकर एंडला सी के चंद्रकांत. माफ करा इथून दिसत नाहीयेत, मी ओळखतो फलंदाजांना. कोण? क्षितिज नाव आहे, माफ करा क्षितिज. अपडेट करा स्कोरर आमचे क्षितिज आणि नॉन स्ट्रायकर एंडला चंद्रकांत, जे की आमचे अनिल भाऊ बेरदेवाडे यांचे मावस भाऊ आहेत. चांगला चेंडू सचिनचा डाऊन द ग्राउंड खेळलाय, क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. भैया नाव ऍड केले का? आहे क्षितिज हंसाळकर. ओके. नॉन स्ट्रायकर सीके चंद्रकांत. गोलंदाजी मार्कवर सचिन. चंद्रकांत साठी गोलंदाजी करणार. रिवर्स फटका सक्सेसफुल आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. जगदंबा कलेक्शन चौकार. एक मिनिट थोडं स्टॉप पॉज थांबवतो मी. सामना थांबवा, कारण सचिन जाधवचं नाव प्लेइंग 11 मध्ये दिलेलं नाहीये. तुम्हारा आहे. स्टॉप पॉज थांबवा, थोडं थांबवलं. यानंतर येणाऱ्या संघांना सांगतो की मी जे प्लेइंग 11 आहे त्यांचेच नाव द्यायचे. हा चला चालू करा सामना. स्टॉप पॉज पुन्हा चालू एकदा करतोय. पहिल्या चेंडूवर रिव्हर्स फटका खेळून चौकार प्राप्त केलाय चंद्रकांतने. पुन्हा चंद्रकांत सामना करेल. पुन्हा एकदा फटका खेळलाय, परंतु क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचलेला नाहीये. असं निदर्शनास हाती दिसतंय की चेंडू त्याच्याकडे जात होता, परंतु चेंडूच्या पुढे त्यानं पळत होता. परंतु शुभम एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून आहे, चांगली ओळख आहे त्याची, कारण त्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षण करणं एवढं सोपं नाहीये. पुन्हा एकदा सचिन धावतोय गोलंदाजी मार्कवर. यावेळेस सामना करेल क्षितिज. चेंडू मात्र हा गचाळ होता. अगदी लेग स्टंपच्या बाहेर हा टाकलेला चेंडू. पंचांचे दोन्ही हात समांतर करत आम्हाला इशारा आलाय का हा वाईट चेंडू असणार आहे. अतिरिक्त धावेमध्ये एका धावेची भर धाव संख्या जाऊन पोहोचली. पहिल्या षटक चालू आहे. 7 धावा धावपलकावर लागल्या. 3 चेंडूचा खेळ शिल्लक झालाय. कमी धावा धावपलकावर लागल्या गेल्यात, ते त्या प्रकारची गोलंदाजी करावी लागणार आहे. चांगला चेंडू, सुंदर चेंडू, चांगली वापसी सचिनची तिथे. ओके.
पुन्हा एकदा सचिन धावतोय क्षितिजसाठी, पंचांना क्रॉस केले. पुन्हा एकदा फुल्लर लेनचा चेंडू. फलंदाज मोठा फटका खेळण्यामध्ये अपयशी झालाय आणि निर्धाव चेंडू पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळालाय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. एक चौकार खाल्ल्याच्या नंतर केवळ 7 धावा खर्च केल्यात पहिल्या षटकामध्ये. पुन्हा एकदा सचिन धावतोय. यावेळेस काय चेंडू आहे, काय चेंडू आहे आणि काय षटक आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं पहिलं षटक चांगलं म्हणावं लागेल, कारण पहिल्या षटकात केवळ 7 धावा खर्च केल्यात. आता इक्वेशन असं आले की 42 चेंडू मध्ये 74 धावांची गरज असणार आहे. जवळपास 10.50 रिक्वायर्ड रन रेट पर ओव्हर. चला स्टॉप वॉच लागलेला आहे, या गोष्टीचं थोडस भान असू द्या, कारण आपल्याला 40 मिनिटांमध्ये गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय जुबेरला. पॉवर प्लेच्या षटकामध्ये शेवटचं पॉवर प्लेचं षटक जुबेर घेऊन आलाय. चंद्रकांत स्ट्रायकर यांना फलंदाजी करेल. जुबेर बद्दल बोलायचं म्हणजे जुबेर हा एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातो. A1 उमरी संघामध्ये मागच्या काही दशकामध्ये हा गोलंदाजी करत नव्हता, परंतु यावेळेस रिस्की धाव. क्षेत्ररक्षण थोडस चुकलंय तिथे शाहरुखचं आणि त्याचा मोबदला म्हणजे 2 धावा मैदानाच्या आतमध्ये लेग बाईच्या रूपात. चंद्रकांतचा प्रयत्न होता रिव्हर्स फटका खेळण्याचा पहिल्या चेंडूवर, परंतु जुबेरने अगदी फुल्लरलेन चेंडू सोडून टाकलाय आणि जाऊन आदळला पायावरती. थोडीशी मिसफील झाली आणि 2 धावा सुद्धा पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजांनी. पुन्हा एकदा चंद्रकांत मारलाय फटका, हवेमध्ये आहे. भास्कर त्याच्या खाली नाही सोडणार. सुंदर झेल आणि पहिला गडी गारद चंद्रकांतच्या रूपामध्ये. डीजे पुन्हा एकदा जुबेर गोलंदाजी मार्कवर धावतोय. यावेळेस रिजवान सामना करणार आहे. काय चेंडू टाकलाय. विकेटची दाद पंचाकडे मागली जाते, परंतु पंच जेवढे सामने एक खेळाडूंना सांगू इच्छितो की पंचाबद्दल जेवढे सामने तुम्ही ऑनलाईन टीव्हीवर जेवढे सामने तुम्ही पाहिले तेवढे सामने भावाने खेळलेले आहेत. आमचे पंच नदीम सर एक अतिशय अनुभवी पंच आहेत. यावेळेस आखुडत्या टप्प्याचा चेंडू केवळ दिशा दाखवली तिथे रिजवानने. एक संयमपूर्ण शॉट, चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार. अनुभवी खेळाडूचं वैशिष्ट्य असं असतं की गोलंदाज गोलंदाजी तेच तर्रार करतोय, परंतु फलंदाज मात्र केवळ दिशा दाखवली गॅप मध्ये थर्डमॅनच्या दिशेमध्ये. सेकंड स्लिप तिथे नव्हती आणि चौकार प्राप्त केलाय. पुन्हा एकदा धावतोय जुबेर. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे. रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न तिथे आणि बाद. धाव बाद तिथे क्षिती.
आणि बाद केले क्षितिजला. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज आपण पाहतोय. दर्शन शुभम पाटील. शुभम पाटील आलाय फलंदाजी करण्यासाठी. शुभम एक चांगला फलंदाज आहे. या संघातला फलंदाजीचा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे तो फलंदाज शुभम फलंदाजीसाठी आलाय. गोलंदाजी मार्कवर झुबेर मात्र आपली कामगिरी चोख बजावतोय. फलंदाजी त्याने केवळ 4 चेंडू खेळले होते, धावा भरपूर बनवल्या. गोलंदाजी मात्र त्यापेक्षाही सुंदर करतोय. पुन्हा एकदा धावतोय. यावेळेस आखुडत्या टप्प्याचा चेंडू हवेमध्ये खेळलाय आणि चेंडूला पाठवले सीमा रेषा पार. वैशिष्ट्य पहिल्या चेंडूवर त्याचा प्रहार आपल्याला पाहायला मिळालाय आणि निर्धारित 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावर लागल्या गेल्या आहेत. 17 धावा 2 गडी बाद 17 धावा धाव पलकावर लागल्या आहेत. आता इक्वेशन असं आहे की 36 चेंडूमध्ये 64 धावांची गरज असणार आहे. 36 चेंडू आणि 64 धावांची गरज जिंकण्यासाठी रंगतदार अवस्थेमध्ये सामना. सचिन गोलंदाजी मार्कवर स्वतःचं शेवटचं षटक घेऊन आलाय. पॉवर प्लेचे षटक संपलेत. आता मुभा असणार आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला की आपण आपले 5 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर खेळू शकता. सचिन आणि स्ट्रायकर एंडला फलंदाजी करण्यासाठी आपण पाहतोय रिजवान, जे की फील्ड प्रोटेक्शन पाहतायत. सचिन गोलंदाजी मार्कवर धावतोय. चांगला चेंडू फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक शुभम आहे तिथे. एक धाव तर पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नाही, कारण अतिशय चतुर क्षेत्ररक्षक म्हणून ज्याची ओळख आहे तो शुभ. तिथे क्षेत्ररक्षक आहे. केवळ एकच धाव. धावसंख्या वाढती. 18 धावा धाव पलकावर लागल्या गेल्यात. 81 धावाचा पाठलाग करतोय. प्रथमतः नाणेफेक जिंकून गोलंदाजी फलंदाजी करत या संघाने धावपलकावर 80 धावा लावल्या होत्या. चांगला चेंडू आणि काय फटका सजवलाय नो मॅन्स लँड मध्ये आणि चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमा रेषा पार. बद्दल सांगायचं म्हणजे 2 चेंडूचा सामना करत 8 धावांवर फलंदाजी करतोय. ऑलमोस्ट जवळपास नाहीये 100%. 400च्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी करतोय हा फलंदाज शुभम. आता क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव आपल्याला पाहायला मिळालाय सचिन कडून. चांगला चेंडू यावेळेस मात्र हलक्या हाताने खेळलाय शुभमने. शुभमला माहिती आहे की धावपलकावर धावा 80 आहेत. कशा प्रकारची फलंदाजी करावी लागेल हे असते बघा मोठ्या खेळाडूचं लक्षण. आमच्या भोकरच्या युवा खेळाडूंना नक्कीच एक प्रोत्साहन मिळणार आहे, कारण या मैदानावर मोठे मोठे खेळाडू आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्यांच्याकडून क्रिकेट खेळाबद्दलची शिकवण आपल्याला शिकायला मिळणार आहे. या दरम्यान पुढचा चेंडू फुल टॉस होता. बॅटशी संपर्क झालेला नाही. पंचांचा दोन्ही हात समांतर करत आम्हाला इशारा आलाय की हा वाईट चेंडू. धाव अवांतर मध्ये वाढली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 24 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. रिजवान आणि शुभमची जोडी मैदानाच्या आतमध्ये. या दरम्यान चेंडू थोड्या वेळ हवेमध्ये आहे. चक्रधर क्षेत्ररक्षक तिथे. केवळ एकच धाव. एक संयम पूर्ण फलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दिसते दोन्ही फलंदाजाकडून. परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ म्हणून ओळखला जातो. क्रिकेटमध्ये प्रेडिक्शन फेल होतात नेहमीच. प्रेडिक्शन करणंच चुकीचं आहे, कारण जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत सांगता येत नाही. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलाय.
फॉलो थ्रू मध्ये स्वतः क्षेत्ररक्षण सचिनचा निर्धाव चेंडू आपला पाहायला मिळालाय. क्रिकेट खेळाचं उत्तम उदाहरण म्हणजे हा सामना. म्हणजे 80 धावा धावपलकावर आहेत. कशा प्रकारची फलंदाजी करावी लागते ते शुभम यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. परंतु क्रिकेट हा खेळ अनप्रेडिक्टेबल आहे, तेच मी सांगत होतो. पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड चक्रधर आहे तिथे क्षेत्ररक्षक. साई लांडगे जोपर्यंत चेंडूला अडवतील 1 धाव पूर्ण केली. हळूवारपणे धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचली निर्धारित 3 षटकाच्या समाप्तीनंतर 26 धावा 2 गडी बाद. इक्वेशन आता आपल्याला हाती आलंय की 30 चेंडू मध्ये 55 धावा काढायच्या आहेत. म्हणजे 11 रन्स पर ओव्हर रिक्वायर्ड रन रेट. गोलंदाजी मार्कवर जुबेर. 30 चेंडू आणि 55 धावांची गरज असणार आहे जिंकण्यासाठी. सोहेल 11 मुखेड संघाला शाहरुख आणि राहुल यांच्याकडून कानमंत्र दिला जातो. आपण टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता. गोलंदाज जुबेरला, कारण सामना अतिशय रंगतदार अवस्थेमध्ये सापडलाय. धावसंख्या जरी कमी धावपलकावर उभारी तरी परंतु सुरुवात मात्र चांगली पाहायला मिळाली आहे. A1 उमरी या संघाची गोलंदाजी करताना 2 विकेट पहिल्या 2 षटकामध्ये. शुभम पाटील सामना करतील. 4थ्या षटकाचा पहिला चेंडू जुबेर घेऊन आलाय. शुभम पाटील साठी 30 चेंडू आणि 55 धावांची गरज जिंकण्यासाठी. चांगला चेंडू क्षेत्ररक्षक अयूब तिथे चांगला खेळून काढला होता फायनलिकच्या दिशेमध्ये. समोरच्या लेनचा हा चेंडू त्या दिशेमध्ये खेळणं म्हणजे कला. त्या कलेचं दर्शन आणि प्रदर्शन आपल्याला दाखवले शुभमने तिथे. म्हणूनच कला म्हणतोय. पुन्हा एक चांगला चेंडू हवेमध्ये आहे. हा विकेट मोठा असणार आहे आणि बाद. शुभम पाटील हास्य निर्माण झाले. आता मात्र एक आशा निर्माण केली आहे, कारण सामना रंगतदार अवस्थेमध्ये आहे. आता फलंदाजी करण्यासाठी निर्वाण वागणारे फलंदाजीसाठी आलाय. शुभम पाटील बाद झाल्याच्या नंतर सामना रंगतदार अवस्थेमध्ये आहे. काय गोलंदाजी करतोय तिथे आताच पाहिलंय आपण. एक कानमंत्र आताच मैदानाच्या आतमध्ये पाठवला खलील सरनी. जुबेर काय गोलंदाजी करतोय. मोठा विकेट प्राप्त केलाय. रिजवान सामना करेल. रिजवान हा बिग हिटर फलंदाज म्हणून ओळखला जातो या संघासाठी. कशा प्रकारची फलंदाजी करेल. 81 धावाचा पाठलाग करतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु जुबेर काय गोलंदाजी करतोय. एक स्लोअर 1 चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. निर्धाव चेंडू निर्वाणसाठी. इक्वेशन वाढत जाते. 27 चेंडू आणि 55 धावा. 12.22 रिक्वायर्ड रन रेट पर ओव्हर. पुन्हा जुबेरचा पुढचा चेंडू निर्वाणसाठी. निर्वाण धावतोय. काय चेंडू टाकलाय आणि पंचाचे दोन्ही हात समांतर वाईड. एक अतिरिक्त धाव पलकार वाढलीये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता तिथे बॅटशी संपर्क झालेला नाही आणि पंचाने त्याला वाईट घोषित केले. पुन्हा एकदा जुबेर धावतोय. छोटस रन पाय जुबेरचं. अगदी पुढे टाकला चेंडू, बराच वेळ हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक खाली आहे.
आणि झेल सुटला. एक रनआउटच्या संधी, परंतु तिथे रनआउट वाचलाय. एक चांगला प्रयत्न, कारण खूप उंचावरती हा चेंडू होता. थोडस जज करण्यामध्ये चूक झालीये आणि एक जीवनदान मिळालंय निर्वाण वाघमारेला. तुम्ही पाहतो भोकरचा क्रिकेट म्हणजे औरंगाबाद संभाजीनगर विभागातील वर्ल्ड कप आहे. या वर्ल्ड कपच्या सामन्यामध्ये या प्रकारचे झेल सोडणं सोपं नाही. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि पुन्हा पंचाचे दोन्ही हात वर करत आम्हाला इशारा आलाय की हा पुन्हा एकदा वाईट चेंडू असणार आहे. एक जीवनदान म्हणावे लागेल. फलंदाज निर्वाण वाघमारेला, निर्वाण वाघमारेचा प्रयत्न मोठा फटका मारण्याचा होता, परंतु स्लोअर वन चेंडू, बॅटचा टॉपेज घेऊन चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता, परंतु झेल टिपू शकला नाही तिथे सचिन. प्रयत्न 100% होते. पुन्हा एकदा चेंडू फटका मारलाय. चक्रधर नाही सोडणार आणि बाद. मैदानाच्या आतमध्ये पाहतोय कॅमेरामन, थोडस झूम करा. सोहेल सेठ फलंदाजीसाठी जात आहेत का कान मंत्र घेऊन जात आहेत ते आपल्याला पाहायला मिळेल. आणि या डगआउट मध्ये पाहतोय आपण खलील सय्यद ना. खलील सर मात्र हात वर करत इशारा आलाय. कॅमेरामन थोडस तिकडे उमरी संघाच्या डगआउट मध्ये थोडस कॅमेरा झूम करा. ते बघा खलील सय्यद हात वर करत इशारा देतोय की आमचा संघ काही कच्चा नाहीये. हा, सामन्यामध्ये रंगत कायम होणार आहे. अजून सामना संपलेला नाही आणि फलंदाजीसाठी आलेले आहेत स्वतः कर्णधार, संघ मालक, संघनायक, कॅप्टन, लीडिंग फ्रॉम द फ्रंट सोहेल सेठ. आणि गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय जुबेरला. काय फटका मारलाय. एक धाव तर नक्कीच होणार. आणि आपला छोर बदललाय तिथे सोहेल शेठने. पंचाचा इशारा आलाय. ओव्हरची समाप्ती. निर्धारित 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकाव लागल्यात 31 धावा. 24 चेंडू मध्ये 50 धावांची गरज असणार आहे. डीजे बजाव. आणि परतूर संघ मैदानामध्ये दाखल झालाय. त्याचे ओनर, संघ मालक बालाजीरावजी चव्हाण सर यांचं सुद्धा आगमन झालंय. गोलंदाजी मार्कवर आपण भास्करला पाहतोय. 24 चेंडू मध्ये काढायचे आहेत 50 धावा. 24 चेंडू 50 धावा. काय इक्वेशन आहे. काय रंगतदार अवस्थेमध्ये सापडलाय सामना. पुढचा चेंडू, कुठल्या टप्प्याचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, रिस्की धाव तिथे आणि धाव पूर्ण. 23 मध्ये 49. काय सामने होत आहेत या हनुमान मंदिर मैदान भोकर येथे. हा, आणखी एक आमचे विजय भाऊ राठोड मैदानावर आलेले आहेत. जिथं कुठं असतील त्यांनी समालोचन कक्षाकडे यायचे. मारलाय फटका. चक्रधर आहे तिथे. चांगला क्षेत्ररक्षक आहे चक्रधर. केवळ एकच धाव. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण 2 चेंडूवर केवळ 2 धावा खर्च केलेत. विजय राठोडला सांगायची गरज नाही समालोचन कक्ष कुठं आहे. हा, एक पारितोषिक आहे. सोहेल भाई म्हणजे सोहेल सेठने षटकार मारला तर आमेर भाई देगलूर यांच्याकडून तब्बल 501 रुपयाचं पारितोषिक आहे.
हो हो या दोन फटकाराने मात्र सामन्यामध्ये एक संधी, एक आशा निर्माण केली आहे सोहेल 11 मुखेड संघासाठी. आता इक्वेशन आपल्या हाती आलंय. 18 चेंडू मध्ये काढायचे आहेत 37 धावा. आपले कॅमेरामॅन बघू शकता आपण टीव्ही स्क्रीनवर जे पेंडॉल मध्ये मान्यवर बसलेले आहेत. लेफ्ट साइडला अनिल बेर्देवाड या टुर्नामेंटचे सर्व त्याच्या बाजूला विजय राठोड. विजय राठोड बद्दल सांगायची गरज नाही कारण सगळ्यांनाच माहित आहे. आमचे सुधाकर भाऊ आणि उपस्थित सर्व मान्यवर. चक्रधर गोलंदाजी मार्कवर, माफ करा, साई लांडगे गोलंदाजी मार्कवर आलाय. साई लांडगे स्ट्रायकर इनला फलंदाजी करेल. ओम काय चेंडू टाकलाय, सुंदर चेंडू. क्षेत्ररक्षक आहे तिथे भास्कर. भास्कर मात्र जीवाचं प्राण करून क्रिकेट खेळतो. जमिनी मातीला जोडलेला खेळाडू म्हणून ओळख आहे भास्करची. अतिशय एक गमतीशीर व्यक्तिमत्व आमचे मित्र भास्कर दादा. काय गोलंदाजी केली त्यांनी मागच्या षटकामध्ये. 2 चेंडू अतिशय खराब होते परंतु ओव्हरऑल एकंदरीत त्या षटकाचा विचार केला तर सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल भास्करची. तिथे 18 चेंडू आणि 37 धावाचं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये आहे. या दरम्यान पहिला चेंडू आणि 1 धाव पूर्ण केली. साहिल लांडगे थोडंसं फील्ड मध्ये बदलाव करताना आपण पाहतोय. रंगतदार अवस्थेमध्ये हा सामना सापडलेला आहे कारण संघाला पहिला विजय खूप महत्वाचा असतो. या दरम्यान शप्पलवून फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे सचिन. केवळ 1च धाव असणार आहे. एकच धाव असणार आहे आणि 2 धावा या षटकामध्ये खर्च केल्यात साहिल लांडगेने. रंगतदार अवस्थेमध्ये सामना आहे. कोणता संघ जिंकेल अजूनही सांगता येत नाही. आपण टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता की दोन्ही संघाचे विनिंग प्रेडिक्शन 50-50% आहे. आता ओम सामना करेल साई लांडगेचा. साई लांडगे बद्दल बोलायचं म्हणजे अगोदरचे चेंडू अगदी फुल्लर लेनचे टाकले होते. या चेंडू मध्ये लेंथ परिवर्तन आपल्याला पाहायला मिळाले साई लांडगे कडून. आखुडत्या टप्प्याचा चेंडू कमी उंची घेणारा निर्धावच्या रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. पिक्चर अभी बाकी है. सामना अजून संपलेला नाहीये. काय सामना होतोय. पैसा वसूल सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. पुढचा चेंडू फुलटॉस पहिलेच्या दिशेमध्ये बॅटचा एज घेऊन जातोय. सीमा रेषा पार. जगदंब चौकार आणि या चौकाराबरोबर सोहेल 11 मुखेड संघाच्या 50 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. साई पुन्हा गोलंदाजी मार्कवर धावेल. ओम साठी काय चेंडू टाकलाय भावा. यू मिस अँड आय हिट क्लीन बोल्ड. वर्णन करायचं म्हणजे की बॅट उचलली सुद्धा नव्हती आणि चेंडू जाऊन आदळला स्टंप वरती आणि दांडी गुल. नवीन फलंदाज दर्शन द्यायला आलाय. नवीन फलंदाज दर्शन. गोलंदाजी मार्कवर साई लांडगे. दर्शन फलंदाज. इक्वेशन आहे 13 चेंडू 31 धावा. 3-1-1-3. पुढचा चेंडू साई लांडगेचा. परतूर संघाचे आकाश गोरे जिथं कुठं असतील समालोचन कक्षाकडे यायचंय. पुढचा चेंडू फुल्ल लेनचा चेंडू फॉलो थ्रो मध्ये थोडीशी मिसफिल्ड आणि 1 धाव. 1 धाव.
षटकाची समाप्ती. 51 धावा धाव फलकावर लागल्या गेल्या आहेत. 7 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये 6 चेंडू मध्ये आणि 1 गडी बाद केला. इक्वेशन आता आहे 12 चेंडू मध्ये 30 धावा. 12 चेंडू आणि 30 धावा. आकाश गोरे भावा, तुम्हाला माझा आवाज येत असेल तर आपण समालोचन कक्षाकडे यायचंय. आकाश गोरे बद्दल सांगायचं म्हणजे आपल्या विभागातील फलंदाजीतील सर्वोत्कृष्ट खेळाडू आकाश गोरे आज आपल्या मैदानावर आलेले आहेत. त्यांना मी विनंती करतो की आपण समालोचन कक्षाकडे यायचंय. आकाश गोरे या अगोदर सुद्धा या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. त्यावेळेस मात्र त्यांची फलंदाजी, ज्या प्रकारची फलंदाजी ते करतात त्या प्रकारची फलंदाजी पाहायला मिळाली नव्हती. यावेळेस मात्र आकाश गोरे करतील अशी अपेक्षा आमच्या भोकरवासियांना आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा भास्कर आणि स्ट्रायकर इनला दर्शन. 12 चेंडू 30 धावा. पुढचा चेंडू मारलाय, फटका फटका मारलाय आणि चेंडू जातोय वन बॉल्स सीमा रेषा पार. जगदंबा कलेक्शन खणखणीत चेंडूवर खणखणीत प्रहार आणि चौकार प्राप्त केलाय. इक्वेशन आता हाती आलाय. 11 मध्ये 26 धावा. भास्करचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा फटका मारलाय. यावेळेस सचिन आहे तिथे क्षेत्ररक्षक. चांगलं क्षेत्ररक्षण आणि एकच धाव. प्रत्येक चेंडूवर इक्वेशन बदलत आहे. अगदी रंग बदलण्याला सरड्यालाही लाजवेल असा खेळ रंग बदलतोय. काय सामना होतोय मैदानाच्या आतमध्ये. 10 चेंडू आणि 25 धावा. पुढचा चेंडू भास्करचा. रिजवान सामना करेल. मारलाय एक्स्ट्रा कव्हर. इनसाइड आउट फटका. चेंडू जातोय सीमा रेषा पार. तुळसाई चव्हाण सर यांचं सुद्धा आगमन झालंय. हा, टाइम लिमिट दिलेली आहे. त्याचं काटेकोर पालन करावं लागेल. कारण किती वेळ झाला मी तुम्हाला आता सांगणार नाही. कारण जर वेळ 40 मिनिटाच्या अगोदर तुमचा 8व्या षटकाचा पहिला चेंडू पडला नाही तर तुम्हाला पॅनल्टीच्या स्वरूपात 38 सर्कलच्या आतमध्ये खेळाडू उभा करावा लागणार आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. भास्कर गोलंदाजी मार्कवर आहे. थोडासा कान मंत्र दिलाय आता भास्करला. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव पाहतोय. दर्जेदार फलंदाजी करतोय रिजवान. तिथे गोलंदाजी सुद्धा अतिशय सुंदर केली होती या खेळाडूंनी आणि फलंदाजी सुद्धा तेवढीच उत्कृष्ट करतोय मैदानाच्या आतमध्ये रिजवान. मॅन फ्रॉम मुखेड. काय सामना रंगलाय. काय सामना होतोय. यावेळेस भास्करने मात्र कमबॅक केलाय. बघा, आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय त्यांचे खेळाडू त्याचं कसं प्रोत्साहन वाढवत आहेत. गरज असते गोलंदाजाला प्रोत्साहनाची. त्याचंच काम, तेच काम आपण मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या खेळाडूकडून पाहतोय. पुन्हा भास्कर धावतोय. यावेळेस फलंदाजापासून दूर ठेवलेला चेंडू आणि पंचाचे दोन्ही हात समांतर करत आम्हाला इशारा आलाय का वाईट चेंडू असणार आहे. पुढचा चेंडू भास्कर धावतोय. छोटा सरांना पाय 55 क्रॉस केले. फुलटॉस. फुलटॉस चेंडू भावा. गाई समोर घास, वाघा समोर मांस आणि रिजवान समोर फुलटॉस नाही टाकायचा भाऊ. षटकार आहे षटकार. रिजवान काय फलंदाजी करतोय. षटकार प्राप्त केलाय. इक्वेशन मात्र अगदी सोपं झालंय. 7 चेंडू मध्ये 14 धावांची गरज असणार आहे. या षटकामध्ये 4 चेंडू मध्ये समाप्त करा. 5 चेंडू मध्ये
जवळपास 12 धावा खर्च केल्यात भास्करने. माफ करा, 16 धावा खर्च केल्यात. एक चेंडू चांगला टाकावा लागणार, कारण इक्वेशन आहे 7 चेंडू 14 धावा. हा चेंडू खूप महत्वाचा असणार आहे. भास्कर धावतोय रिजवानसाठी, मारलाय फटका, क्षेत्ररक्षक पोहोचेल काय? पोहोचलाय आणि एकच धाव. 6 चेंडू 13 धावा. डीजे बजाव. कालावधी बाकी आहे. गोलंदाजी मार्कवर साई लांडगे. इक्वेशन आहे 6 चेंडू आणि 13 धावा. पुढच्या संघाचे दोन्ही संघनायकांना विनंती करतो, पुढचा सामना परतूर देगलूर. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो की आपण समालोचन कक्षाकडे यायचंय. देगलूर संघाचे संघनायक आणि परतूर संघाचे संघनायक जाऊया मैदानाच्या आतमध्ये. ओके, 6 चेंडू 13 धावा. साई लांडगे गोलंदाजी मार्कवर. रिजवान स्ट्रायकर यांना 6 चेंडू 13 धावा धाव फलकावर काढायचे आहेत. सोहेल 11 मुखेड संघाला जिंकायचं असेल तर 6 चेंडू मध्ये 13 धावा. इकडे सोहेल सेट चिंतेत बसलेत. त्या बाजूला पाहतोय आपण खलील सय्यद सर, हे सुद्धा चिंतेत बसलेत. पहिला चेंडू फटकार खेळ आणि चेंडू काय सीमारेषा पार. 1 बॉल चौकार. आउटफील्ड एवढी तेज आहे, एवढी गतिशीर आहे, तुम्हाला चेंडूला पकडणं सोपं राहणार नाही. पडल्याच्या नंतर उसरी घेतला डोक्याच्या वरनं चेंडू सीमा पार. 5 चेंडू 9 धावा. इक्वेशन. हा चौकार जर वाचवला असता तर चित्र काहीतरी वेगळं असतं. जर तरच्या गोष्टी करायची गरज नाही, कारण आता इक्वेशन 5 चेंडू मध्ये 9 धावा आहेत. एक अनुभवी गोलंदाज मागच्या षटकामध्ये केवळ 7 धावा खर्च केल्या होत्या, कारण अगोदर सुद्धा पहिल्या चेंडूवर चौकार खाल्ला होता साईने की, आणि नंतर 7 धावा खर्च केल्या होत्या. अगदी तसंच इक्वेशन आहे. आता 5 चेंडू मध्ये काढायचे आहेत 9 धावा. रिजवान एक अनुभवी फलंदाज फलंदाजीसाठी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडू 9 धावा. पुढचा चेंडू साईचा आणि काय क्लीन बोल्ड. काय सामना होतोय भावा डीजे. या फलंदाजाकडे ती ॲबिलिटी आहे, ती मोठे फटके मारण्याची क्षमता आहे. 4 चेंडू 9 धावा. पहिल्या चेंडूवर चौकार खाल्ल्याच्या नंतर, थोडा आवाज कमी कर भाई. पहिल्या चेंडूवर चौकार खाल्ल्याच्या नंतर पुन्हा एकदा सामन्यामध्ये वापसी केली. चार चेंडू मध्ये 9 धावांची गरज असणार आहे. कृष्णा जकेवार स्ट्रायकर एंडला फलंदाजी करतील. गोलंदाजी मार्कवर साई लांडगे. काय सामना होतोय, काय सामना होतोय. 4 चेंडू 9 धावा.
काय झाले मैदानाच्या आतमध्ये एक रिस्की धाव पूर्ण आणि पंचाचा इशारा आलाय वाईड. अवांतर आणखी एक धाव. दर्शनला स्ट्रायकर एंडला पाठवलंय. 4 चेंडू मध्ये 7 धावांची गरज असणार आहे. वाईड चेंडू 22च्या रूपातली धाव. चेंडू गणल्या जाणार नाही आणि फुकट 2 धावा. चार चेंडू 7 धावा. दर्शन स्ट्रायकर एंडला. साई गोलंदाजी मार्कवर. फॉलो थ्रो मध्ये थोडीशी अडचण. पुन्हा एकदा थांबलाय. 4 चेंडू 7 धावा. काढशील का रे भावा. 4-7 7-4. आणि आयुक्त तिथे क्षेत्ररक्षक रिस्की धाव सुद्धा पूर्ण केली आहे तिथे. आणि लेग बाईच्या रूपातले काय तेच तर्रार चेंडू पाहायला मिळालाय साई लांडगे यांच्याकडून. तीन मध्ये 6. काय सामना होतोय. धक 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 धक. आता मला चिंता पडली खलील सय्यद आणि सोहेल शेठची. 3 चेंडू आणि 6 धावा आहेत. काय सामना होतोय. फुल टॉस आणि चेंडू गेम खल्लास. षटकार. परतूर आणि देगलूर भावा या सामन्यापेक्षा या अतिशय मोठा सामना होणार आहे. लिहून घ्या. प्रेक्षक जाग्यावरचे उठू नका. आताच आपण एक सामना पाहिला.